ओम शांती। आज आपल्याकडे 94 वर्ष वयाचे शिवशरणप्पाजी आलेले आहेत। ते आता आपल्याला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये त्यांना काय अनुभव झाला आणि सगळ्यांनी हा अनुभव कसा करावा याबद्दल सांगत आहेत। माझे या शरीराचे नाव शिवशरणप्पा वारी, मी बीदर निवासी कर्नाटकचा आहे। 1982 पासून बाबाचा संबंध मला आला। आज भारतात नव्हे विश्वामध्ये एक स्थान असं आहे ज्या ठिकाणी जात पात बघत नाही, केवळ धर्म म्हणजे काय, शिव म्हणजे कोण। आज जगामध्ये पुष्कळसे लोक धर्माचे प्रचार करतो म्हणून येतात, पण ते जातीचे प्रचार करतात। जाती आपल्या मठाचा प्रचार करतात, संतांचे प्रचार करतात, पण ईश्वराचं खरं स्वरूप काय आहे हे सांगणं एकही संस्था ह्या जमिनीवर नाही। पण ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हा एकच एक संस्था आहे ज्या ठिकाणी आल्यानंतर कोणतीही जात पात न विचारता केवळ निराकार शिव परमात्मा बद्दल सांगतात। मी अलीकडे हल्ली ह्या ठिकाणी जे पत्रकारांचं संमेलन झालं त्या ठिकाणी आलो, अनेक वेळा आलेलो आहे, पण मी एकच सांगू इच्छितो, खरं परमात्माचं स्वरूप ज्यानं पाहायचं आहे, परमेश्वराबद्दल ओळखायचं आहे किंवा परमेश्वराबद्दल काही ज्ञान घ्यायचं आहे, तर त्यांनी कमीत कमी 7 दिवस तरी त्या ठिकाणी केंद्रामध्ये यावे। 140 राष्ट्रांमध्ये ही संस्था पसरलेली आहे, हजारोची संख्येने केंद्र आहेत। लाखोच्या संख्येमध्ये हर रोज सकाळी लोक बाबाबद्दल त्यांचं ज्ञान ऐकण्यासाठी आतुरतेने येतात। अशी परिस्थिती ह्या जगामध्ये आज ह्या काळात जे जिकडे पाहिजे तिकडे दुःखाचं वातावरण आहे। युवक लोक भटकलेले आहेत, ज्ञानाचा खरं प्रचार करणारे नाही, धर्माच्या नावावर लोकांना लुबाडलं जातं। अशा वेळी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हा एक प्रकाश आहे, हा मार्गदर्शक आहे। हे आपण युवकांनी ओळखावं आणि त्याचा लाभ घ्यावं अशी माझी विनंती। खूप खूप धन्यवाद। तुम्ही आपल्या या ठिकाणी आलात, एवढा लांबचा प्रवास करून, आणि या 94 वर्ष वयामध्ये जे तुम्ही प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामधून जे प्राप्ती झाली ते आपण या ठिकाणी सांगितलात। आणि आमचा आजचा जो यूथ आहे आणि आजचा जो समाज आहे जो वाईट मार्गाला लागलेला आहे तो चांगल्या मार्गाला लागावे यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद। ओम शांती। ओम शांती। धन्यवाद।